सर्वांनी घेतला ना एक सिग्नल चांगला काढ रे चूरी ले चाय नहीं मिलती ये ना ते संदीप या संदीप नोटिस सरकार वकील कोण आहे नोट ए पाणी तर भरून घ्या आपकी पहचान ये राव मिल चार जना बस पूरा हेलो हेलो टाका तिथं पंपा समोर वारे क्या जादव सर खेडेकरा सोबत तुम्ही लागतो बाबा थोड़ा
बाजू हो जा, डबल डबल लो मत। चलो जिले लिया, बाजू हो जा। एक बस हो गई, एक ये ना एक मिनिट ते बी नाव हा थांबा थांबा, एक मिनिट पाहायचं झाल्यावर मग जय हिंद जय महाराष्ट्र केकल्यामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत। आपण आलो आज कृषी उत्पन्न बाजार समिती इथे येण्याचं कारण असं आहे, आज या ठिकाणी एक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे कोरोना संसर्गाचा रोग आहे हा थांबवण्यासाठी आज या ठिकाणी कोरोनाला मास्कची या ठिकाणी वाटप केलेली आहे। मास्क वाटप करत असताना या ठिकाणी या चिखली शहराचे हृदय कार्य सम्राट आदरणीय श्री कुणाल भाऊ बोंद्रे यांचा आज जन्मदिवस आहे। या जन्मदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या चाहणाऱ्या वर्गांनी एक मास्क वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती व ते आपल्या सोबत आहेत। साहेब, आपल्याला या ठिकाणी केकलाईव परिवाराच्या वतीने कोटी कोटी या ठिकाणी जन्मदिवसाच्या शुभेच्छा। आणि आपल्यावर या ठिकाणी प्रेम करणारी जी मंडळी आहे आणि या शुभेच्छांचा वर्षाव आपल्यावर होत आहे, त्या संदर्भामध्ये केकलाईव माझा वाढदिवस या निमित्तानं बाजार समितीमधील कामगार मंडळींनी, गणेश कांबळे त्यांच्या सर्व टीमने एक मास्क वाटपचा कार्यक्रम ठेवला होता। त्या कार्यक्रमाने मला इथं आलं। या ठिकाणी आल्यानंतर सर्वांनी हार, शाल, मुकेश, विफळ देऊन यथोचित तसा सत्कार केला। हा सत्कार फार मोठ्या लोकांचा सत्कार जो होतो यामधील हा सत्कार आहे, कारण सर्व मोलमजुरी करून आज या ठिकाणी सर्व काम करतात आणि काम करून माझ्यासारख्या एका युवकाचा या ठिकाणी सत्कार करतात, हा माझ्यासाठी फार गर्वाची गोष्ट आहे। मला न विसरणारा हा वाढदिवस राहील अशी मी या ठिकाणी सांगतो। सर्वांनी मास्कचा वापर करावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोरोना थांबला पाहिजे। आपण बघितलं असेल की या ठिकाणी काम करत असताना आम्ही 6000 किट वाटप केल्या होत्या व त्यामध्ये माझ्या या सर्व चिखली शहरातील माझ्या युवकांनी मला त्या अन्नधान्याचं वाटप करत असताना किटचं वाटप जेव्हा केलं त्या हीच सर्व मंडळी माझ्यासोबत होती व त्या सोबत असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याचीच आज मला शुभेच्छा देऊन माझा आत्मबळ वाढवण्याचा प्रयत्न जो राहतो यांचा, याच्यामधून मला जी ऊर्जा मिळते ती मी न विसरणारी ऊर्जा यांच्याकडून मिळते, त्याबद्दल मी धन्यवाद। भाऊंनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी ही जी काम करण्याची जी प्रेरणा आहे, ही जी ऊर्जा आहे, ही कार्यकर्त्यांपासून या ठिकाणी मिळते। अनेक त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
अनेक गोरगरिबांना एक धान्याच्या किट्स वाटप सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत. अनेक या ठिकाणी गोरगरिबांचे जे सामान्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा ध्यास त्यांचा राहिलेला आहे. आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे. या जन्मदिवसानिमित्त कुणालबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर पूर्ण दिवस सुद्धा या ठिकाणी कमी पडेल. कारण की या ठिकाणी कमी दिवसामध्ये जास्त नावलौकिक असणारं नेतृत्व म्हणजे कुणालभाऊ बोंद्रे आणि त्यांना एक चाहणारा वर्ग. या ठिकाणी आपल्यासोबत काही डॉक्टर्स मंडळी सुद्धा या ठिकाणी आहेत जे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मास्क वाटप करताना या ठिकाणी बाळरोग तज्ञ खेडेकर साहेब आपल्या सोबत आहेत. आपण काय सांगू शकता या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आणि मास्क वाटप केलेलं आहे? सर्वप्रथम आमचे मित्र कुणाल भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कोरोनाच्या काळामध्ये कुणाल भाऊने जे काही काम केलेलं आहे अन्नधान्याच्या किट वाटप आज पण त्यांनी सर्व आम्हाला आणि मजूर लोकांना इथे मोठ्या प्रमाणात मास्कचं वाटप केलंय. आपल्या वाढदिवसातून एक कोरोनापासून बचाव करण्याचा जो काही त्यांनी संदेश दिला आहे हीच एक मोठी गोष्ट आहे. आणि सर्वांनी या गोष्टीचं पालन करावं आणि सर्वांनी मास्क वापरा, अंतर ठेवा, कोरोनाला पाळा. परत एकदा आमचे मित्र कुणाल भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या हातून अशीच समाजाची प्रगती होत राहू आणि त्यांना आई भावाने असंच बळ देत राहू. डॉक्टर साहेब लवकर चाललो तिथं गुरु रमेश पटेलच्या तिथं घ्या.
नामदेवराव या ना, अरे या 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 या. एक काढून वाजू नका. आपण कुणाल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे, त्याबद्दल आपण 2 शब्द काय सांगू शकता? आमचे नेहमीच सहकार्यामध्ये असलेले युवा नेते कुणाल भाऊ बोंद्रे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही समस्त नाभिक समाज बांधव व महामंडळ चिखली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांना आई रेणुका माता दीर्घायुष्य देऊ, त्यांची सदोदित प्रगती होत राहो, हीच मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम. आपण आज चिखली शहराचे प्रथम नागरिक सौभाग्यवती प्रियाताई बोंद्रे यांचे पतिराज त्यांचा आज जन्मदिवस आहे. या जन्मदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा त्यांना एक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून येत आहेत आणि त्यांनी एक
वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली शहराचं एक विकासात्मक या ठिकाणी दृष्टीने काम, स्वच्छ चिखली आणि सुंदर चिखली कशी बनेल या दृष्टिकोनातून एक 5 कोटी रुपयांचा एक भूमिपूजन सोहळा सुद्धा रस्त्यांचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये आपल्या सोबत आहेत या चिखली शहराच्या लाडक्या या ठिकाणी नगराध्यक्षा आदरणीय सौभाग्यवती प्रियाताई कुणाल बोंद्रे, तसेच त्या ठिकाणी आदरणीय नगरसेवक नटवाल सर, गोपालजी देवडे असतील, तसेच त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते हृदय कार्य सम्राट कुणाल बोंद्रे, तसेच आदरणीय नगरसेविका प्रभुत्रेताई हे आपल्यासोबत आहेत. आज या ठिकाणी भाऊ आपल्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आणि आज भूमिपूजन सोहळा सुद्धा या ठिकाणी करण्यात आला आहे. या संदर्भामध्ये दर्शकांना आपण काय सांगतो? नमस्कार. आज संजू कुटे आमचे आदरणीय नेते यांनी 16,50,00,000 रुपयाचा निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत चिखली शहराला प्राप्त करून दिला होता. परंतु 1 वर्षाच्या नंतर दुसरा टप्पा जो 5.5 कोटीचा होता तो यायचा बाकी होता. तो मागच्या 8 दिवसामध्ये आम्हाला मिळाला. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या नगरसेवक सेविका अर्चनाताई कबुतरे असतील, नाना गुरुदासांनी, आमचे सर्व सहकारी नगरसेवक गोपालजी देवडे, विजयजी नटवार यांनी सर्वांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला व 5.5 कोटी रुपयाचा चिखली शहरातील अतिशय भरपूर दिवसांपासून गडबडीत झालेला रस्ता होता. अतिशय दयनीय अवस्था या रोडची झालेली होती. याच्यासाठी आदरणीय संजूभाऊ असतील, दुर्पतराव सावळे असतील, आकाशभाऊ फुलकर, जिल्हाध्यक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार चेडू संचेती, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी चिखली शहरावर फार मोठं काम चिखली शहराला मिळवून दिलं व त्याचा योजनेतील दुसरा टप्पा हा महाआघाडी सरकार जेव्हा या ठिकाणी आलं तेव्हा आम्हाला अशी शाश्वती होती की मिळतात का नाही. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा राजकारण शिंदे साहेब असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार असतील, माजी आमदार किंवा त्यांनी कोणी केलं नाही व चिखली शहराचा विकास करण्यासाठी हा आम्हाला निधी प्राप्त करून दिला. त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो व चिखलीकर जनतेला या खडबडीत रस्त्यावरून होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी आमच्या नगरपालिकेनं जे काम याच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे व हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक अतोनात मेहनत करत आहेत की लवकरात लवकर काम ते करून प्रस्तावित कामंसुद्धा लवकरात लवकर महाआघाडी शासनाकडून घेण्याचे करून ठेवलेलं आहे. तर आम्हाला लवकरच आशा आहे की हे सुद्धा निधी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळतील व स्वच्छ चिखली, सुंदर चिखली बनवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. भाऊंनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी स्वच्छ चिखली, सुंदर चिखली बनवण्याचा एक ध्यास त्यांनी घेतलेला आहे आणि आज त्यांचा एक जन्मदिवस, एक दुग्ध शर्करा असा योग आहे. आज आपल्या पतिराजांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. याबद्दल आपण भरपूर शुभेच्छा जनतेची आपल्याला येत आहेत. या संदर्भामध्ये आपण नगराध्यक्ष आज माझे पतिराज आदरणीय कुणालजी, आज त्यांच्यामुळेच मी नगराध्यक्ष आहे असे म्हणेल आणि आज त्यांचा हा वाढदिवस, आज सकाळपासूनच सर्वांच्या शुभेच्छा चालू आहेत. शुभेच्छांचा वर्षा होत आहे. खरंच खूप आनंदाने एक म्हणजे एक हा उत्सव एक सण असं नाही, हा एक क्षण नाही आनंदाचा, तर एक सण वाटत आहे. आज तुमचे सर्व नागरिकांचे ते भरभरून प्रेम मिळत आहे, आशीर्वाद मिळत आहे. ते असेच भावी आयुष्यात देखील पुढे देखील असेच त्यांच्या आणि माझ्यासोबत सदैव पाठीशी राहावं एवढीच मी सदिच्छा व्यक्त करते. आणि तुम्ही सर्वांनी जे काही कुणालजींना शुभेच्छा दिल्या असतील त्याबद्दल मी त्यांच्या वतीने देखील सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते. सर्व जनतेचे त्यांनी या ठिकाणी आभार मानलेले आहेत, कारण की त्यांनी एक विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी पाऊल उचललेलं आहे. कमी दिवसामध्ये नावलौकिक करणारं नेतृत्व म्हणजे कुणालभाऊ बोंद्रे. आपण या ठिकाणी सर्व क्षणचित्र केकलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्री.